नमस्कार, मी रुपेश मारुती ढवण. मित्रो, निगोजसह पारनेर तालुक्यातील तमाम परिसरामध्ये पिंपरखेड असल या ठिकाणी दुर्घटना घडल्या. पारनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकरजोली या ठिकाणी दुर्घटना घडल्या. बिबट मुक्ती आमचा हा उद्याच्या काळात अजेंडा असणार आहे. आमच्या परिसरातील तमाम शेतकरी वर्ग बिबट्यापासून भयभीत झाला आहे आणि म्हणून बिबट्याच्या मुक्त संचारामुळं आमच्या परिसरातील तमाम शेतकरी या परिसरामध्ये भीतीच्या वातावरणाखाली आहे. जर उद्याच्या काळामध्ये कोणतीही वाईट दुर्घटना जशी परिसरात घडली तशी आमच्या परिसरात पारनेर तालुक्यात जर पुन्हा घडली तर त्याची सर्वस्व जबाबदारी पारनेर तालुक्यातील वन विभाग असेल, अहिल्यानगरचं वन विभाग असेल, महाराष्ट्र राज्याचे वन अधिकारी असतील, त्याचप्रमाणे वन मंत्री असतील, या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये जे काही आंदोलन होईल, जो काही वेगळ्या प्रकारचे समाजाची भूमिका असेल, त्याचा सर्व परिणाम हे परिसरातील तमाम अधिकाऱ्यांना, सरकारला त्याची जबाबदारी घ्यावा लागेल. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपली माती आपली माणसं जर सामाजिक संघटना मोठं आंदोलन करण्याच्या जर हल्ले थांबले नाही तर मोठं आंदोलन सर्व शेतकरी, वारकरी, माता भगिनींना घेऊन, सहकार्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. आणि म्हणून आमच्या परिसरामध्ये निगोज असन, बारावाड्या असतील, आमच्या बेल्ले पाडळी पासून तर गव्हाणवाडी पर्यंत असेल, मग ते काही जवळ असन, राळेगण असन, गुणावरे असन, म्हशे असन, ढवणवाडी, पांढरकरवाडी, कुंडवस्ती, सुलाकेवाडी, आमच्या परिसरातील तमाम सगळे शेतकरी आणि या ठिकाणी वडनेर या परिसरातील तमाम सगळे गावामध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे. मुक्त संचार बिबट्यांचा चालू आहे आणि याच्यावर ठोस उपाययोजना या वन विभागाने केले पाहिजे. ठोस उपाययोजना, पिंजरे वाढवले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचं या ठिकाणी रोजच्या रोज त्यांच्या सायरनच्या गाड्या फिरल्या पाहिजे आणि आमच्या परिसराला भयमुक्त, बिबटमुक्त केलं पाहिजे. आता आपली माणसं या सामाजिक संघटनेला, या बिबटमुक्त आंदोलनासाठी सर्व तमाम पारनेर तालुक्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील, तमाम महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, वारकरी, मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वांनी, सहकार्यांनो, या बिबटमुक्त लढ्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा, पाठिंबा द्या आणि या आंदोलनामध्ये स्वतः रस्त्यावर उतरा आणि आपल्या सगळ्यांचा एकजुटीने यो बिबटमुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी उद्याच्या काळामध्ये आपल्या शेतकरी वर्गाला या ठिकाणी भयमुक्त, बिबटमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र या. उद्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू आणि बिबटमुक्त महाराष्ट्र होईल. पारनेर तालुका, अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील तमाम तालुक्यातून, गावातून शेतकरी वर्गाला दिलासा देऊ आणि बिबटमुक्त करू. धन्यवाद.